दिव्यांग बांधवांसाठी नेहमीच लढा देत असलेले ठाणे जिल्हाध्यक्ष प्रीतमजी वानखेडे सर यांच्या अंतर्गत जर बघत असाल आज आपण तर बदलापूर कुळगाव नगरपालिकेच्या बाहेर शिट्टी आंदोलन करण्यात येत आहे। अर्थात हे आंदोलन का आहे तर दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्कासाठी स्टॉल पाहिजे, रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, त्यासाठी जे आहे आज हे शिट्टी आंदोलन करण्यात येत आहे। आणि आपण बघितलं प्रीतम वानखेडे सर यांच्या अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी खूप असे कामं केले जातात आणि त्यांच्यासाठी जे आहे आपण आता बघत असाल तर स्टॉल उपलब्ध करून द्या अशी मागणी करण्यात येते आणि त्यामुळे हे आगळं वेगळं आंदोलन आपल्याला दिसते शिट्टी आंदोलन। तर प्रीतम वानखेडे सर आपल्यासोबत असणार आहे। नमस्कार सर। नमस्कार। काय माहिती द्याल आज कशा पद्धतीचं आंदोलन आहे? आज आम्ही इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या हिशोबाने आज आम्ही इथे एक आंदोलन आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे। जे आंदोलन आहे की आज बदलापूरमध्ये एवढं विकसित शहर आहे त्याच्यामध्ये दिव्यांगांचा आवाज हा नगरपालिकेच्या कानापर्यंत पोहोचत नाही। आम्ही यावेळेस उपोषण सुद्धा केलं होतं पण आम्हाला फक्त आश्वासन दिलेलं आहे की स्टॉलसाठी आपण प्रयत्न करू पण अजूनपर्यंत त्याची काही दखल घेतलेली नाहीये। त्याकरिता आज आम्ही इथे दिव्यांग बांधवांना हक्काचं रोजगारासाठी एक स्टॉल मिळावा याकरिता आज आम्ही शिट्टी बजाव आंदोलन करत आहोत। आता स्टॉल नेमके आपल्याला कुठे पाहिजे आहे तसं नाही ते नगरपालिकेने ठरवलं तरी चालेल। आमची अशी बीसी घे नाही की आम्हाला इथेच द्या तिथेच जा, जिथे त्यांचं पोट भरेल तिथे त्यांना स्टॉल द्या। मग नगरपालिकेपुढे आपण सकाळपासूनच इथे उभे आहात, आता खूप वेळ झाला, त्यांच्या अंतर्गत काही आपल्याला माहिती मिळाली का? त्यांनी काही आश्वासन दिले? अजून काही आश्वासन दिलेले नाहीये आणि अजून आम्हाला आतून काही निरोप आलेले नाहीये। मीटिंग चालू आहे असं सांगितलंय, त्याकरिता आम्ही इथेच बाहेरच शिट्टी बजाव निरोप पोहोचला का त्यांच्या? आतमध्ये पोहोचलेला निरोप आहे पण अजूनपर्यंत तिकडनं काही उत्तर आलेलं नाहीये। तर दिव्यांग बांधवांना रोजगारासाठी इथे स्टॉल उपलब्ध करून द्या, फक्त एवढीच जी आहे मागणी करण्यात येते। काय वाटतं आपली मागणी पूर्ण होईल का? माझी मागणी पूर्ण होईल म्हणजे ही मागणी एकदम अगदी सेन्सिटिव्ह आहे, बरोबर आहे। एका दिव्यांगांना रोजगारासाठी ही मागणी आहे तर माझ्या तरी वैयक्तिक इच्छेने ही मागणी पूर्ण झाली पाहिजे। आता किती वाजेपर्यंत आपण हे आंदोलन? आज आम्ही 3 वाजेपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार आहे पण तरी जर लवकरात लवकर जर आमचा अर्ज घेऊन आम्हाला लेखी काही स्वरूपात दिलं तर आम्ही हे लगेच बंद करू। साधारणतः किती दिव्यांगांसाठी आपण ही मागणी करत आहात की सर्वांसाठीच? सर्व दिव्यांगांसाठी मागणी करत आहोत, सगळ्यांसाठी। बदलापूरमध्ये जेवढे दिव्यांग आहेत तेवढ्या सर्वांसाठी मागणी करत आहोत। तर बदलापूरमध्ये सगळ्याच दिव्यांगांसाठी जी आहे ही मागणी आता इथे करण्यात येते। शिट्टी आंदोलन आपण जर बघत असाल तर आगळं वेगळं शिट्टी आंदोलन करण्यात येते। आपण शिट्टी आंदोलनच का सुचलं आपल्याला, म्हणजे प्रशासनाचे कान उघडण्यासाठी की नेमकं काय? तसंच प्रशासन आपलं बहिरा आहे, त्याला ऐकायला लवकर येत नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही दिव्यांग असल्यामुळे बरेच दिव्यांग बांधव असल्यामुळे ते ओरडू शकत नाही। त्याकरिता त्या प्रशासनाला जाग यावा आणि बहिऱ्यांना ऐकायला जावं याकरिता हे आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। तर दिव्यांग बांधव जे आहेत, काही दिव्यांग बांधव असे असतात जे बोलू शकत नाही, काही ऐकू शकत नाही, काही चालू शकत नाही, तर त्यांच्याचमुळे ते आज इथे बोलणार आपण। आज आम्ही सर्व युवक प्रीतम वानखेडे यांना जोडलेलो आहे आणि आमची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींना न्याय मिळावा। जसं ज्या प्रकारे बघितलं की इकडे स्टॉल लावण्यात आलेला पण तो स्टॉल हटवला। आता त्याचं कारण काय होतं काय नव्हतं माहिती नाही पण आता वरती मीटिंग चालू आहेत, मोठे मोठे लोक बसलेत, सगळ्या गोष्टी चालू आहेत। लवकरात लवकर या गोष्टीला न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे युवकांची। त्यासाठी आम्ही प्रीतम वानखेडे यांच्याबरोबर जोडलेलो या शिट्टी आंदोलनात आणि आपल्या मार्फत पण मी सगळ्यांना सांगतो की आपण या आंदोलनात जोडावं, का कारण की यांनाही हक्क मिळावा, आपल्यासारखेच आहेत ते। शिट्टी आंदोलन इथे केलं जात आहे। आता आपण बोला, काय माहिती द्याल आज? हॅलो, मी 27 तारखेला स्टॉल लावला होता, ते एक दिवसात हटवला आणि मला न्याय भेटावा, मग उपास मार व्हायची वेळ आली। स्टॉल होता काका आपला आणि कुठे होता? तिकडे आपला नवीन नगर बँक आहे ना त्याच्या बाजूला। आणि का हटवलं त्यांनी? काही सांगितलं तुम्हाला? नाही सांगितलं, काहीच नाही सांगितलं। काय अतिक्रमण आहे असं आहे? नाही काय नाही सांगितलं। फक्त कोणी हटवलेलं? कोणाच्या अंतर्गत? नाही आपले नगरपालिकावाले आले ते। तर आपण जर बघत असाल तर दिव्यांग बांधवांचे जे आहे जे होते ते स्टॉल देखील हटवण्यात आलेले आहे आणि त्याचमुळे यांची मागणी येते की आम्हाला रोजगार तर उपलब्ध झाला पाहिजे, त्यामुळे स्टॉल, हक्काचे स्टॉल आम्हाला पाहिजे आहेत। युवक देखील इथे जोडले गेलेले आहेत। त्याला आता पाऊस पडतो आहे आणि काही दिव्यांग बांधव सुद्धा आपल्यासोबत आहे। आजारी पडले, काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन घेणार, कोण घेणार? आपल्या मागण्या असं तरी उपासमारीने मरतोय आम्ही,
काम नाही, बरोबर आहे. प्रशासन 1000 रुपये देते, बरोबर आहे, त्याच्यावर जगा असं सांगते, ठीक आहे. तर आता तसं तरी ना, आता असं आजारात पडलं तरी काय बघू पुढचं कसं होईल. परंतु जे जास्त दिव्यांग आहेत त्यांना आम्ही सुरक्षित जागेवर बसवलेलं आहे, बरोबर आहे. त्यांची तब्येतीची काळजी हे पहिलं कर्तव्य आमचं, तीही आम्ही घेतलेली आहे. पण पालिकेच्या बाहेर पालिका कधी कोणाची काळजी घेते का? पालिका मोठ्या लोकांची काळजी घेते. आहेत मध्ये मुख्याधिकारी वगैरे सगळे आहेत का? आता आहेत बसलेले असं आम्हाला एकदा कळलं तरी भेटायला आलेत का तुम्हाला? नाही, अजून कोणी भेटायला नाही आले, अजून आवाजच नाही आला. आमच्या सिटीमध्ये जोर नाहीये तेवढा. मग काय वाटतं तुम्हाला, मालक ते आहेत की आपण आहोत की नाही, कोण मालक आहोत? ते आहेत ना. ते आहेत मालक. आपण किती झालं तरी आपण जनता आहोत, जनता. राजे ते आहेत. मॅडम बोलताय तिथे, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार मॅम. वानकरा सरांच्या साईडला आम्ही उभी आहे विजत. तर आमचा असं इच्छा आहे का बदलापूरमध्ये आम्हाला टोल भेटावं म्हणून. आमची पोरं लहान आहेत, त्याला गोळ्या औषधं चालू आहेत. 8 दिवसात 500 रुपयाचे गोळ्या लागतात. आम्ही काय करणार, 3 पोरं लहान आहेत. आमची इच्छा अशी आहे का बदलापूरमध्ये आम्हाला दुकान चालू झालंच पाहिजे. आम्ही बघा भिजत आहेत, वानकरा सरांचे उभे आहेत आम्ही. आमची एवढी इच्छा आमची पूर्ण तुम्ही करून द्यावा, नाहीतर आम्ही आतमध्ये आम्हाला लवकर तुम्ही घ्यावं म्हणून. आता पाऊस जर बघत असेल आपण तर पाऊस पडतो आहे, मात्र तरी सुद्धा या दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाकडे कोणाचंही लक्ष नाहीये. शिट्टी आंदोलन करतायत जेणेकरून प्रशासनाला जाग येईल, मुख्याधिकाऱ्यांना जाग येईल, परंतु कोणीही या ठिकाणी फिरकत देखील नाहीये, एक सुद्धा नाहीये. आणि आंदोलन जर बघत असाल तर नवीन नगरपालिकेच्या अगदी गेट समोर चालू आहे. मग तरी सुद्धा इथे कोणाचंही लक्ष नाहीये का की यांच्या जीवाशी कोणालाही पडलेलं नाही आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच देत चला. दिव्यांग बांधवांसाठी नेहमीच लढा देत असलेले प्रीतम वानखेडे सर यांच्या सोबतही तुम्ही आहात का, आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्यांच्या या मागण्या पूर्ण होतील का तेही सांगा चला. दादा, जर मागण्या पूर्ण झाल्या नाही, कोणी 3 वाजेपर्यंत काहीच केलं नाही, तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे, भूमिका कशी असणार आहे? हे जसं आता त्यांनी आम्हाला आश्वासन जर दिलं आणि आम्हाला जर स्टॉल मिळाले नाहीत तर हे आंदोलन खूप तीव्र होईल. आम्ही काही दिवसातच अर्धनंग आंदोलन करायला सुरुवात करू. म्हणजे फक्त अंडरपॅन्ट आणि बनियानवर बदलापूरमध्ये फिरू आणि त्याच्यावर आम्ही प्रशासनाचे बोर्ड लावून फिरू. तीव्र आंदोलन जे आहे, अर्धनग्न आंदोलन आम्ही आता इथून पुढे करू जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर, अशा याच्यात जे आहे आता प्रीतम वानखेडे सर यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच देत चला. प्रशासन जागे होणार का या शिट्टी आंदोलनाने, हे देखील आम्हाला नक्कीच कळू द्या. तुमच्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या असतात. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.